धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा आहेत का असं काँग्रेसनं ट्विट केलेलं आहे। तर मी साधा आमदार मला का टार्गेट करताय असं धनंजय मुंडेंनी म्हटलं। बीडच्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला, पण धनंजय मुंडेंनी पत्रकाराला रोखलं। यावरून काँग्रेसने धनंजय मुंडेंबाबत ट्विट केल्यामुळे नवाच वाद सुरू झालाय। महाराष्ट्र काँग्रेसनं केलेल्या ट्विट नंतर काँग्रेस आणि धनंजय मुंडेंमध्ये जोरदार वाद सुरू झालाय। धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा आहेत का अशी पोस्ट महाराष्ट्र काँग्रेसनं केली आहे। यावर धनंजय मुंडेंनी आपल्याला बदनाम केलं जात असल्याचं म्हटलंय। बीडमधल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं सुनेत्र पवार यांना बीडच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारला, पण धनंजय मुंडेंनी त्या पत्रकाराला रोखलं। यावरून काँग्रेसनं धनंजय मुंडेंचा हुकुमशहा असा उल्लेख केला, ज्याला धनंजय मुंडेंनीही प्रत्युत्तर दिलंय। अरे माझी काय भीती आहे, मी इत्तू साम आहे, इत्तू साम आहे, क्या है मेरा? एखाद्या माणसाने जगावं की मरावं? एखाद्या व्यक्तीच्या, माझ्यासारख्या संवेदनशील व्यक्ती, माझ्यासारखा, मला माहित नाही की माझ्यासारखे इतके अतिसंवेदनशील व्यक्ती समाजकारणात राजकारणात आहेत का नाही। गेली 4 दिवस माझ्याच बाबतीत माध्यमांवर एकदा हे एकदा ते धनंजय मुंडेची हुकुमशाही। अरे मी 2.5 वर्ष झालं एक ब्र शब्द ना माध्यमांवर बोलतोय ना तुमच्या समोर येतोय। तुम्ही किती मागं लागलात तरी मी बोलत नाही। आज मी कुठल्या तिथं मंत्रिपदावर नाही, मी फक्त आमदार आहे, तरी सुद्धा आमदार म्हणून मी हुकुमशाह। म्हणजे एखाद्याचा द्वेष किती करावा। जी ट्विट आम्ही जे केलं त्यामध्ये पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहे, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व माराच्या पुढे आलेले आहेत, अशा प्रवृत्तीची एक ओळख असणारा, एक परसेप्शन असणारा, एक कीर्ती त्यांची असणारा, अपकीर्ती असणारा जो व्यक्ती आहे, तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे। आणि अशा वेळेस ज्या उपमुख्यमंत्री आहे एक शब्द देखील बोलत नाही।